आमची आदिवासी परंपरा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर हा माझा आजी सासरा, माझे पोरीचा पंजास, हे वयात अशी छान पद्धतीनं डालकी बनवतो. तर आता ही डालकी कशी बनवायची ते आपण पाहूया. तर बाबा आता पहिल्यांदा नाहार काढून दाखवा. ह्या एकदम बारीक असा बांबूचा रतन त्या बारीक नाहार काढायला लागत. तर हे वयातही बाबा कसा नाहार काढतो ते आपण पाहू. ह्या पहा, अशा पद्धतीने त्या काढेल नाहार आता मस्तपैकी कसा बाबा याला काय सांगत यात नाहार नाहार चोपडा करायचा. चोपडा करायचा. असा पायावर इळा ठेवून आणि त्या पद्धतीने त्या मग नाहार चोपडा करून घ्यायला लागत. पहिल्यांदा ते एकदम दोन्ही बाजूला एकदम बारीक होईल, म्हणजे या डालकीमध्ये व्यवस्थित बसवता येईल अशा पद्धतीने त्या नाहार कसून घ्यायला लागत. पातळ आहे ना दोन हाती. त्याला आता एखाद नाहार टाकून दाखवा. जमला तर ह्या डालकी बनवणं आता तरी ह्या जरा नायलॉनचे आल्यात. नाही तर पहिल्या हेच नाहाराची बारीक बारीक नाहारा काढायला लागायच्या आणि मग त्या एक 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 करत आता ही घोडीक डालकी बनवायला बाबा सांगत दिवस जातो. त्याही कंटिन्यू काम केला तर कंटिन्यू केला तर नाही तर मग एक दिवसात होतही नाही. आणि डालकीची किंमत नाम मात्र 150 रुपये. 100 देते. हा, काय परवडत तर नाही, पण मग ही कलाकारी आहे आणि ती कलाकारी जिवंत ठेवण्याचं काम येणाऱ्या पिढीचाही आहे. तर ह्या पहा, आता बाबांनी एकदम बारीक कलाकुसर करून आणि ह्या नाहारमध्ये बसवला. ह्या पहा, त्या नाहार आट घालून आणि मग या डालकीला असा खालचे अंग तळ बसवायचं काम करून आणि मग ती डालकी फिनिश होईल. अशा पद्धतीने ही आमची ग्रामीण भागातली कला अजूनही जुन्या माणसांकडे शिल्लक आहे. पण ते टिकवण्याचं काम आता नवीन पिढीला केला पाहिजे.